6 सप्टेंबर 1995चा दिवस. जसवंत सिंग आपल्या घराबाहेर गाडी धुत होते. त्याच क्षणी पंजाब पोलीस अधिकारी आले. त्यांच्यासोबत 2 DSP, 3 इन्स्पेक्टर आणि इतर 3-4 लोक होती. ते एका जिप्सीत आले आणि जसवंत यांना घेऊन गेले. या अपहरणानंतर सुमारे 1.5 महिन्यांनी पोलिसांनी त्यांना गोळ्या घातल्या आणि त्यांचा मृतदेह हरिके कालव्यात फेकून दिला. आता 30 वर्षांनी सेन्सॉर बोर्ड आणि सरकारने याच जसवंत सिंग खालराचं एकदा नाही तर 2 वेळा अपहरण केलंय. फक्त या वेळेचं हे अपहरण पडद्यावर झालंय. नमस्कार, मी संजना खंडारे स्वागत करते तुमचं बाई माणूस मध्ये. तर 1984 ते 1994 या दरम्यान पंजाबमध्ये रक्तरंजित दहशतवाद सुरू होता. या दहशतवाद्यांचा बिमोड करण्याच्या नावाखाली पंजाबमधील तब्बल 25,000 शीख तरुण बेपत्ता झाल्याचा दावा जसवंत सिंग यांनी केला होता. यापैकी पोलिसांनी सुमारे 2,000 तरुणांना बेवारस घोषित करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले किंवा मृतदेह नदी नाल्यांमध्ये फेकून दिले असल्याचे पुरावे जसवंत सिंग यांनी गोळा केले होते. दिलजीत दोसांचा पंजाब 95 हा सिनेमा याच जसवंत सिंग यांच्या आयुष्यावर आधारित होता. सिनेमागृहात प्रदर्शित होण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील तब्बल 127 प्रसंगांना कात्री लावली. मात्र सिनेमातील एकही प्रसंग काढणार नाही अशी ठाम भूमिका दिलजीत दोसांजने घेतल्यामुळे 3 वर्षांपासून हा सिनेमा लटकला होता. आता या चित्रपटाचे नाव पंजाब 95 ऐवजी सतलुज असे बदलले आणि कसलाही गाजावाजा न करता हा सिनेमा झी5 या OTT माध्यमावर 2 दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला. या 2 दिवसातच सतलुज बद्दल प्रेक्षकांनी, सिने समीक्षकांनी आणि भारतीय सिनेमातील अनेक दिग्गजांनी प्रशंसा केली. मात्र पुन्हा एकदा दिलजीतच्या या सिनेमाच्या पदरी निराशाच आली. 2च दिवसात हा चित्रपट भारतातील प्रेक्षकांसाठी झी5 वरून हटवण्यात आला. त्यामुळे या चित्रपटावरील वाद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सेन्सॉरशिप आणि OTT वरील आशय नियंत्रण याबाबत नवे प्रश्न उपस्थित झाले. चित्रपट हटवण्यामागील नेमकं कारण झी5ने स्पष्ट केलेलं नाही. या निर्णयानंतर चित्रपटाचा प्रमुख अभिनेता दिलजीत दोसांझ याने सोशल मीडियावरून अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. चित्रपटातील एक दृश्य शेअर करत त्याने आय चॅलेंज द डार्कनेस असा संदेशही पोस्ट केला. विशेष म्हणजे चित्रपट OTTवर प्रदर्शित होण्यापूर्वीच एका लाईव्ह संवादात दिलजीतने हा चित्रपट हटवला जाऊ शकतो अशी भीतीही व्यक्त केली होती. त्यामुळे त्याची ही प्रतिक्रिया केवळ एका चित्रपटापुरती मर्यादित न राहता अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चर्चेचा भाग बनली आहे. पण महत्वाचा प्रश्न, हे सर्व बाहेर कसं आलं? तर ही कहाणी सुरू होते जसवंत सिंग यांच्या एका शोधापासून. जसवंत सिंग हे अमृतसर सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेत संचालक होते आणि मानवाधिकार शाखेशी जोडलेले होते. एके दिवशी त्यांचे मित्र आणि बँक कर्मचारी प्यारा सिंग अचानक गायब झाला. मित्राला शोधत शोधत जसवंत सिंग स्मशानभूमीत पोहोचले आणि तिथे त्यांना जे दिसलं त्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात मृतदेह बेवारस म्हणून जाळले जात होते. तपास केल्यावर पोलिसांच्या बनावट चकमकींचं सत्य समोर आलं. हे सत्य जगासमोर आणण्यासाठी 16 जानेवारी 1995 रोजी जसवंत सिंग आणि JS ढिल्लन यांनी एका प्रेस नोट काढली. या प्रेस नोटचा मथळा होता डिसॅपियर्ड क्रिमेशन ग्राउंड्स, म्हणजेच गायब झालेल्या स्मशानभूमीचे सत्य. अमृतसर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांचे पोलीस नियमितपणे मृतदेह स्मशानभूमीत आणतात आणि बेवारस म्हणून त्यांच्यावर अंतिम संस्कार करतात. एकट्या तरन तारण स्मशानभूमीत 700 तर दुर्गियाना मंदिरात 900 बेवारस मृतदेह आणले गेले. जून 1984 ते 1994 या काळात तब्बल 2,000 मृतदेह जाळण्यात आले असा खुलासा त्यांनी या प्रेस नोटमध्ये केला होता. नंतर ही प्रेस नोट जसवंत सिंग यांच्या जीवाची शत्रू बनली. 6 सप्टेंबर 1995 जसवंत सिंग आपल्या घराबाहेर गाडी धुत होते. तेवढ्यात एक पोलीस जिप्सी तिथे आली. DSP अशोक कुमार, जसपाल सिंग यांच्यासह पंजाब पोलिसांचं मोठं पथक तिथे होतं. त्यांनी भरदिवसा जसवंत सिंग यांचं अपहरण केलं. त्यांना उचलून नेल्यानंतर 1.5 महिने पोलिसांनी त्यांना जिवंत ठेवलं आणि मग तत्कालीन SSP अजित सिंग संधू यांच्या आदेशावरून जसवंत सिंग यांना गोळ्या घालण्यात आल्या. हत्या केल्यानंतर अधिकाऱ्यांनी हरिके गेस्ट हाऊसवर दारू पिऊन आनंदोत्सवही साजरा केला आणि जसवंत सिंग यांचा मृतदेह हरिके कालव्यात फेकून दिला. कुलदीप सिंग नावाचा SPO या घटनेचा साक्षीदार होता. पण जसवंत सिंग यांचे कुटुंबीय आणि मित्र गप्प बसले नाहीत. त्यांच्या नसानसात स्वातंत्र्य सैनिकांचं रक्त होतं. त्यांचे आजोबा बाबा हरनाम सिंग यांना इंग्रजांनी फाशी दिली होती, तर वडील भारत छोडो आंदोलनात तुरुंगात होते.
जसवंत यांचा लढा त्यांच्या मित्रांनी राजीव सिंग आणि कृपाल सिंग रंधवा यांनी न्यायालयात सुरू ठेवला. साक्षीदारांना विकत घेण्यासाठी करोडो रुपयांची आणि अमेरिकेत स्थायिक होण्याची ऑफरही दिली गेली. नकार दिल्यावर कृपाल सिंग यांच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हाही दाखल करण्यात आला, पण ते डगमगले नाहीत. अखेर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची दखल घेतली. सीबीआय आणि मानवाधिकार आयोगाच्या चौकशीत 2000 बेवारस मृतदेहांचं सत्य सिद्ध झालं आणि पीडित कुटुंबांना 40 कोटींची भरपाई मिळाली. पण महत्वाचा प्रश्न की हे 2000 मृतदेहांचं सत्य समोर आलंच कसं? त्याचा सर्वात मोठा पुरावा होता तर स्मशानभूमीतील लाकडं. जसवंत सिंग आणि त्यांच्या टीमने मृतदेह जाळण्यासाठी घेतलेल्या लाकडाच्या पावत्या शोधून काढल्या. एका मृतदेहाला किती लाकूड लागतं याचा हिशोब लावला आणि सरकारी नोंदीतील लाकडाच्या आकडेवारीवरून 2000 मृतदेहांचा आकडा उघड झाला. समजा जर पोलिसांनी स्वतःच्या खिशातून लाकूड विकत घेऊन मृतदेह जाळले असते तर हे भयंकर सत्य कदाचित कधीच जगासमोर आलं नसतं. बाकी जसवंत सिंग यांनी उघड केलेल्या या प्रकरणाबाबत आणि चित्रपटाभोवती सुरू असलेल्या वादावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, बाई माणूसच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.